हॅलो फ्रेंड्स अँड स्टुडंट्स, वेलकम बॅक टू स्पॉटलाईट अकॅडमीमध्ये मी चंचल आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. जर तुम्ही गट क सेवाच्या परीक्षा देणार असाल तर त्यातही तुम्ही जर MPSCच्या परीक्षा देणार असाल तर ही जाहिरात तुमच्यासाठी आहे. कारण महाराष्ट्र गट क सेवाची परीक्षा होणार आहे, संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे, प्री एक्झाम होणार आहे आणि त्यामध्ये 5 जागा निघालेल्या आहेत, ज्याच्यामध्ये की उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक आणि लिपिक टंकलेखन यांच्या जागा निघालेल्या आहेत. आणि या एकूण जागा आहेत 2619. खूप मोठी संख्या आहे, त्याच्यामुळे तुम्ही हा फॉर्म नक्की भरा आणि गट क सेवाची नोकरी तुम्ही मिळवा. तर ही परीक्षा आहे गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026. तर यामध्ये एकूण जागा आहेत 2619. महाराष्ट्र गट आणि ही जी एक्झाम होणार आहे ती 27 सप्टेंबर 2026ला होणार आहे. आणि ही परीक्षा ऑनलाईन संगणक प्रणालीवर आधारित CBT कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे. त्याच्यामुळे ही पहिली परीक्षा असणार आहे जी की MPSCची ऑनलाईन आधारित असणार आहे. त्याच्यामुळे ऑनलाईन नुकताच GR जाहीर केला होता की आता त्यांच्या ज्या एक्झाम होणार आहे त्या ऑनलाईन होणार आहेत. आणि त्यापैकी एक ही पहिली एक्झाम असणार आहे ज्याच्यामध्ये की ऑनलाईन संगणक प्रणालीवर आधारित असणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही हा फॉर्म नक्की भरा, तुम्हाला याचा नक्की फायदा होणार आहे. तर या जागा निघालेल्या आहेत. उद्योग निरीक्षकच्या जागा आहेत. उद्योग ऊर्जा कामगार विभागामध्ये एकूण 9 जागा आहेत. नेक्स्ट आहे तांत्रिक सहाय्यकच्या जागा आहेत. वित्त विभागामध्ये एकूण 3 जागा आहेत. नेक्स्ट आहे कर सहाय्यकच्या जागा वित्त विभागामध्ये आहेत, 282 जागा आहेत. त्याच्यानंतर सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक गट क च्या जागा आहेत, गृह विभागामध्ये आहेत, 461 जागा आहेत ह्या. नेक्स्ट आहे लिपिक टंकलेखनच्या जागा आहेत, मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालयांमध्ये ह्या जागा आहेत. एकूण जागा 1864 आहेत आणि सगळ्या मिळून जागा 2619 आहेत. असे टोटल जागा 2619 आहेत. तर याविषयी अधिक माहिती घेऊयात आता आपण. तर यामध्ये मुख्य परीक्षेचा दिनांक आपण बघितला, ही परीक्षा ऑनलाईन होणार आहे हेही बघितलं. प्रस्तुत परीक्षेतील सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक संवर्गातील अर्ज करण्यास इच्छुक असणाऱ्या आणि शैक्षणिक व शारीरिकदृष्ट्या पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करताना सदर संवर्गाचा विकल्प सादर करणे आवश्यक आहे. हे एक महत्त्वाचं आहे. इथे तारीख दिलेली आहे, फॉर्म भरण्याची तारीख आहे. ही जाहिरात निघाली होती 26 जूनला आणि अर्ज सादर करण्याचा कालावधी आहे 27 जून 2026 पासून ते 17 जुलैपर्यंतचा पर्यंतची ही तारीख आहे. अर्ज तुम्ही 17 जुलैपर्यंत सादर करू शकता. ऑनलाईन पद्धतीने जर विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 17 जुलै असणार आहे. आणि जर तुम्ही बँकेद्वारे चलन भरणार असाल तर 19 जुलै तारीख आहे. ऑनलाईन बँकेद्वारे चलन भरण्याची तारीख आहे. आणि चलनाद्वारे परीक्षा शुल्क बँकेमध्ये भरण्याचा अंतिम दिनांक 20 जुलै असणार आहे. आता या पदसंख्या व आरक्षणाबाबत सर्वसाधारण तरतुदी आहेत. ह्या तुम्ही आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर आहे, ते तुम्ही ह्या पूर्ण अर्ज पाहून घेऊ शकता. त्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप माहिती आहेत. आपण मेन बघूयात. यामध्ये संयुक्त पूर्व परीक्षेच्या दिनांकापूर्वीचे म्हणजे 27 सप्टेंबर 2026 पूर्वीच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे EWS प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. लक्षात घ्या, जर तुम्ही EWSचा फॉर्म भरणार असाल तर ते यातून तुम्हाला ही तारीख गरजेची आहे, या तारखेच्या अगोदरचं. तसेच जर NCL प्रमाणपत्र आहे तर ते NCL प्रमाणपत्र 2026-27 आर्थिक वर्षाचं असलं पाहिजे आणि संयुक्त पूर्व परीक्षेचं म्हणजे 27 सप्टेंबरच्या अगोदरचं पाहिजे, पूर्वीचं पाहिजे ते. जर तुम्ही अर्जामध्ये NCL बाबत यस अथवा नो असा दावा करणे आवश्यकही आहे तिथे. आणि जर यस असेल तर तुम्हाला या तारखेच्या अगोदरचं पूर्वीचं तिथे NCL असणं आवश्यक आहे. खेळाडू आरक्षण आहे, दिव्यांग आरक्षण आहेत.
पूर्ण नियम आहेत. जर तुम्ही डिटेल वाचण्यासाठी वेबसाईटवर भेट द्या आणि पूर्णतः व्यवस्थित वाचून घ्या. माजी सैनिक आरक्षण आहे, प्रकल्पग्रस्तांसाठीचं आरक्षण आहे, भूकंपग्रस्तांसाठीचं आरक्षण आहे, पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांसाठी आरक्षण आहे आणि त्यांनी वेतन भत्तेसुद्धा वेतन मॅट्रिक्समधील वेतन स्तरसुद्धा इथे दिलेला आहे. तर तुम्ही हे सर्व माहिती आरामशीर व्यवस्थित पाहू शकता वेबसाईटवर जाऊन. तर त्यामध्ये आपण यामध्ये बघणार आहोत मेन गोष्टी. वयोमर्यादा गणनाचा दिनांक 1 ऑक्टोबर 2026 असणार आहे. ते वयोमर्यादा तर यामध्ये संपूर्ण वयोमर्यादा दिलेल्या आहेत की उद्योग निरीक्षक उद्योग संचालनालयासाठी वयोमर्यादा किमान 19 पाहिजे, तांत्रिक सहाय्यासाठी पण 19 पाहिजे, कर सहाय्यकसाठी 18 पाहिजे, लिपिक टंकलेखनसाठी 19 पाहिजे, सहाय्यक मोटर वाहनसाठी निरीक्षकसाठी 19 पाहिजे. तसेच महिला उमेदवारांसाठी मागास वर्गासाठी 38 वय पाहिजे. मागासवर्गीय अनाथ आणि दुःखमध्ये 43 वय पाहिजे. 43 वयापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. प्रावीण्यप्राप्त खेळाडू असेल मागास आणि मागासवर्गीयांमध्येही अनाथ दुःखमध्ये तर 43 वयोमर्यादा आहे. सर्व माहिती डीपली दिलेली आहे, तुम्ही नक्की वाचा आणि हा फॉर्म भरा, कारण हा फॉर्म ऑनलाईन होणार आहे. त्याच्यामुळे खूप महत्त्वाची परीक्षा आहे. जर तुम्हाला गट क ची माहिती त्याच्यामध्ये सहाय्यक मोटर वाहन निरीक्षकसाठी त्यांनी जी शारीरिक अर्हता दिलेली आहे ती बघा. उंची दिलेली आहे 163 सेंटीमीटर, कमीत कमी जास्त छाती दिलेली आहे, किमान 79 सेंटीमीटर प्रसरणाशिवाय व किमान 5 सेमी प्रसरण. महिला उमेदवारांसाठीही दिलेली आहे उंची 155 सेमी आणि वजन दिलेले आहे 45 किलोग्राम दिलेलं आहे कमीत कमी. तसेच जे रंगांध नसून ज्यांची दृष्टी चष्म्यासह चष्म्याशिवाय चांगली आहे असे लोक, म्हणजे शारीरिकदृष्ट्या सुदृढ आहेत, सक्षम आहेत, त्यांनी सहाय्यक मोटर वाहन निरीक्षकसाठी फॉर्म भरावा. इथे असं अपील दिलेलं आहे. त्याच्यामध्ये टंकलेखकसाठी आणि कर सहाय्यकसाठी मराठी टंकलेखनाचा वेग मराठी 30 आणि इंग्रजी 40 प्रति मिनिट असायला हवा. लिपिक टंकलेखनामध्ये मराठीचा वेग 30 आणि इंग्रजीचा वेग 40 प्रति मिनिट असावा. असे तिथं प्रमाणपत्र असलेलं तिथं तुम्हाला तिथे अपलोड करायचं आहे. तर प्रत्येक पदासाठी जे जे अर्हता आहे तिथे संपूर्ण तिथे दिलेली आहे. तर येथे परीक्षेचे टप्पे दिलेले आहेत. परीक्षेच्या टप्प्यांमध्ये 5ही पदासाठी एक पूर्वपरीक्षा असणार आहे, कंबाईंड प्री एक्झाम असणार आहे. त्याच्यानंतर मुख्य एक्झाम असणार आहे 2 त्याच्यामध्ये पहिला जे असणार आहे कंबाईन मेन असणार आहे. त्याच्यानंतर स्वतंत्र एक्झाम असणार आहे, स्वतंत्र मेन एक्झाम असणार आहे. आणि त्याच्यामध्ये संयुक्त प्री परीक्षेचे गुण 100 असणार आहेत आणि मेन परीक्षेचे गुण 400 असणार आहेत आणि स्वतंत्राचे 300 असणार आहेत, स्वतंत्र मेन परीक्षेचे. तर अशी ही प्रश्नपद्धती आहे जी की आपल्याला महत्त्वाचं आहे यामध्ये की संयुक्त पूर्वपरीक्षा ही संगणक प्रणालीवर आधारित आहे, कम्प्युटर बेस्ड आधारित आहे. त्याच्यामुळे या सत्रातील स्वतंत्र प्रश्नपत्रिका प्रत्येक सत्रासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका दिली जाईल. सर्व सत्रातील प्रश्नपत्रिकांचे स्वरूप व काठिण्यता स्तर विचारात घेऊन परीक्षा अंती गुणाचे समानीकरण केले जाईल. त्यानुसार उमेदवाराचे नॉर्मलाइज्ड गुण निश्चित करून त्याप्रमाणे निकाल जाहीर करण्यात येईल. समानीकरण पद्धतीसंदर्भात विस्तृत माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्ररित्या प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. नॉर्मलायझेशन सर्व उमेदवारांना बंधनकारक राहील याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. प्रस्तुत पूर्वपरीक्षेचा सत्रातील परीक्षा पूर्ण झाल्यानंतर उत्तर तालिका प्रसिद्ध करण्यात येतील. तसेच उमेदवारांनी सोडविलेल्या उत्तरपत्रिका संबंधित उमेदवारांच्या प्रोफाईलमध्ये उपलब्ध करून देण्यात येतील असेही इथे आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. परीक्षेपूर्वी अर्ज भरण्याची पद्धतही त्यांनी इथं दिलेली आहे. ती तुम्ही नीट वाचा आणि नीट फॉर्म भरा, जेणेकरून तुम्हाला या फॉर्ममध्ये नंतर कुठलीही अडचण होणार नाही. जर तुम्ही
यामध्ये परीक्षा शुल्काचा भरणा दिलेला आहे, कोणाला किती भरायचे आहे. तर बघा, संयुक्त पूर्व परीक्षेसाठी मागाससाठी 394 आहे, मागासवर्गीयांसाठी आदुख आणि अनाथांसाठी 294 आहे, माजी सैनिकांसाठी 44 रुपये आहे. तर मुख्य परीक्षेला जेव्हा तुम्ही प्री पास व्हाल आणि मुख्य परीक्षा येईल, मेन परीक्षा, त्याच्यामध्ये मागाससाठी 544 आहे, मागासवर्गीय आदुख आणि अनाथसाठी 344 आहे आणि माजी सैनिकसाठी 44 आहेत. एवढे पैसे तुम्हाला फॉर्म भरताना ऑनलाईन पे करा किंवा बँक चलननुसार तुम्ही ते भरू शकता. सर्व सेवा अटी त्यांनी दिलेल्या आहेत, सर्व माहिती दिलेली आहे. ही माहिती तुम्ही नीट वाचून घ्या. PDF तुम्हाला तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर मिळून जाईल MPSCच्या. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि असेच माहितीपर व्हिडिओज मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनल गट कच्या ज्या 5 जागा निघालेल्या आहेत त्याच्यामध्ये त्यांनी विविध पदांसाठी विविध कास्टसाठी कशा पद्धतीने जागा वाटप केलेलं आहे इथे संपूर्ण माहिती वेबसाईटवर त्यांनी दिलेली आहे. त्यामध्ये उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, सहाय्यक मोटर वाहन गट निरीक्षक घटक, कर सहाय्यक घटक, या सर्व जागांसाठी ज्या जागा फिक्स आहेत, ते एकूण पदे फिक्स आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी कोणत्या कास्टसाठी किती उपलब्ध जागा आहेत ते सर्व माहिती दिलेली आहे. तसेच कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये किती जागा आहेत हे सुद्धा त्यांनी इथे माहिती दिलेली आहे. सामान्य प्रशासन विभागामध्ये मंत्रालयीन प्रशासकीय विभाग आहे, त्याच्यामध्ये सह्याद्री व नंदगिरी राज्य अतिथीगृह मुंबई हे इथे आहे. तसेच लिपिक टंकलेखनबाबत त्यांनी माहिती दिलेली आहे की इथे या कार्यालयामध्ये जागा आहेत. लोकायुक्त आणि उपलोकायुक्त कार्यालयामध्येही जागा आहेत. तसेच वित्त विभागामध्ये जागा आहेत. सहसंचालक लेखा व कोषागार नागपूरमध्ये आहेत. तसेच सहसंचालक लेखा कोषागार नाशिक विभाग आहे, सहसंचालक लेखा कोषागार अमरावती विभाग आहे. असे त्यांनी संपूर्ण माहिती दिलेली आहे. नवी मुंबईत जागा आहेत, पुण्यात जागा आहेत, पुणे विभाग, छत्रपती संभाजीनगर इथे जागा आहेत. तसेच नागपूरमध्ये, नवी मुंबईमध्ये जागा आहेत, बृहन्मुंबईमध्ये जागा आहेत. कोणत्या पदाच्या कोणत्या क्षेत्रामध्ये किती जागा आहेत हे त्यांनी पूर्णतः डिटेल माहिती दिलेली आहे. ती तुम्हाला ह्या एकाच PDF मध्ये तुम्हाला हे सर्व माहिती मिळून जाईल. त्याच्यामुळे हे PDF तुम्ही नक्की डाउनलोड करा आणि ऑफिशियल वेबसाईटला भेट देऊनच डाउनलोड करा. भरपूर जागा आहेत. नाशिक, धुळे, नंदुरबार इथे जागा आहेत. जळगाव, अहिल्यानगर, सांगली, जालना, अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, यवतमाळ, अकोला, गडचिरोली, चंद्रपूर, ठाणे, मुंबई, संपूर्ण जागा आहेत. संपूर्ण जागा तुम्हाला जिथे कुठे फॉर्म भरायचा आहे ते सर्व माहिती तुम्हाला या PDF मध्ये मिळून जाईल. त्याच्यामुळे ही PDF डाउनलोड करा. तुम्हाला या PDF मध्ये सर्व माहिती मिळून जाईल आणि या PDF तसेच दिव्यांगासाठी ज्या सूचना आहेत त्या सूचनासुद्धा त्यांनी येथे शेवटी दिलेल्या आहेत. पदानुसार आहेत. तुम्ही कोणत्या दिव्यांग कॅटेगरीमध्ये येतात त्याच्यामध्ये तुमचं ते विशिष्ट काय आहे ते सर्व माहिती याच्यामध्ये त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. त्याच्यामुळे हे वाचूनच तुम्ही पुढे भरायचं की तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये व्यवस्थित फॉर्म भरून व्यवस्थित ते अप्लाय करायचं आहे. अशा पद्धतीनं ही मोठी PDF आहे जी की तुम्हाला उपयोगी ठरणार आहे. परीक्षा फॉर्म भरण्या अगोदर नीट वाचून घ्या आणि नीट वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला फॉर्म कुठे भरायचा आहे, कोणत्या विभागासाठी भरायचा आहे, कोणत्या पदासाठी भरायचा आहे, कास्ट दिलेले आहे, त्या कास्टनुसार किती जागा कुठे आहेत, या सर्व गोष्टींची माहिती याच्यामध्ये उपलब्ध आहे. त्याच्यामुळे तुम्ही नीट PDF वाचा आणि PDF वाचून झाल्यानंतरच मग फॉर्म अपलोड करा. फोटो, साईन सर्व गोष्टी अपलोड करा. तुम्हाला हा व्हिडिओ मदत करेल अशी मी आशा करते. तुम्हाला जर असेच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा.